डोंगर उतारावर कुठेतरी झऱ्याचा उगम होतो. पुढे त्यासोबत आणखी छोटे मोठे झरे त्याला येऊन मिळतात. उतारावरून वाहत येणारे ओहोळ त्याच्यासोबत वाहू लागतात. ओढा वाहण्याची सुरुवात होते. पुढे त्याला नदी म्हणून ओळखले जाते. मातीतून बाहेर पडणारा झरा दिसू शकतो, पण झऱ्याच्या पाण्याचा पहिला थेंब नेमका कोणता, तो कुठून प्रकट झाला हे कधीच दिसू शकत नाही. ते कोणालाच कळू शकणार नाही. पाण्याच्या ओघाचा पहिला रेणू मातीतून उतरण्याची सुरुवात कुठून होते हे कधीही सांगता येणार नाही. पाण्याच्या त्या पहिल्या रेणूला सोबत करणारे अन्य रेणू येऊन मिळत राहतात आणि नंतर झरा भूपृष्ठावर दिसू लागतो. या झऱ्याच्या ओघाला पाण्याचे अन्न स्रोत येऊन मिळाले नाहीत तर तो पुढे सरकूच शकणार नाही. त्याचा ओढा किंवा नदी होणार नाही. नदीचे पाणी समुद्राच्या दिशेने वाहत असताना त्यातील काही पाणी प्राण्यांच्या पोटात जाते. माणसे पाणी नेतात. थोडे पाणी माणसांच्या कपड्यासोबत घराकडे जाते. काही पाणी मातीत जिरून जाते. काही शेतीसाठी वापरले जाते. नदी काठावरील झाडे थोडे पाणी शोषून घेतात. काही पाणी बंधारे घालून अडवले जाते. बऱ्याच पाण्याची वाफ होते. पाण्याचा नवीन थेंब होण्याचा भाग म्हणून ती वातावरणात ढग म्हणून जाऊन मिरवते. या साऱ्या प्रवासात झरा म्हणून उगम पावलेला पाण्याचा पहिला रेणू समुद्रापर्यंत पोचतो का, याचे निश्चित उत्तर कधीच मिळणार नाही. तो पोचत असेलही व नसेलही, ज्याने झऱ्याची सुरुवात केली तो पहिला रेणू समुद्राला जाऊन मिळणे ही त्या पाण्याच्या रेणूसाठी मुक्ती आहे. पाण्याचा तो रेणू समुद्रात विलीन होईपर्यंत झऱ्याच्या रूपाने परत परत उगम पावत राहील. नदीच्या ओघात मिसळून जाईल. उताराच्या दिशेने वाहणे सुरू करील. कधीतरी त्या पहिल्या रेणूला समुद्रापर्यंत पोचण्याची संधी मिळेल. त्याचा प्रवास थांबेल. जीवनाचा ओघही झऱ्यासारखाच वाहत असतो. जन्मापासून सुरुवात होते. मृत्यूपर्यंतच्या प्रवासात अनेक भल्या भुऱ्या अनुभवांना सामोरे जात जीवाचा प्रवास चालू राहतो. जीवनात जे हवेसे वाटत राहते त्याच्या मागे माणूस पळत राहतो. हवे असणारे मिळाल्यानंतरही माणसाला आणखी हवे असे वाटत राहते. जे मिळाले आहे त्याने तृप्ती होत नाही. ते मिळवण्यासाठी परत नव्याने जन्म हा कोणत्या रूपात कोठे येईल हे कोणीच सांगू शकत नाही. पाण्याचा रेणू नव्याने जन्म घेण्यासाठी परत आकाशात निघून जातो. पूर्वजन्मात ज्ञानमार्गावरील जेवढा टप्पा तुम्ही गाठला असाल त्याच्या पुढील प्रवास नव्या जन्मात करावा लागेल. यातून कोणाचीही सुटका नाही. म्हणूनच श्रीकृष्ण त्याचे सारे जन्म त्याला आठवतात असे गीतेमध्ये सांगतात. जन्मजन्मांतरीच्या प्रवासाचा विचार मांडण्यासाठी मी झऱ्याची कल्पना वापरली आहे. आपल्याला यापेक्षा वेगळा एखादा विचार सुचत असल्यास कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद. सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु निराकरणमे अस्तु तदात्मनिरतेय उपनिषत्सु कर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु.